लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की जीवानी ते आर्याला लॅपटॉपचा पासवर्ड विचारलेला असतो. आर्या कुठलेही हाडेविडे न घेता पासवर्ड सांगते, जन्मजय. आता जीवाला विश्वास नसतो. जीवा पडदिशीन तो टाईप करून पाहतो. जेव्हा लॅपटॉप ऑन होतो तेव्हा मात्र जीवाला धक्काच बसलेला असतो. जीवा धावतच जातो आणि आर्याला डायरेक्टच प्रश्न विचारतो, काय चाललंय आर्या तुझं? हे सगळं काय चाललंय? आपण त्या दिवशीच बोललो होतो या विषयावर. आपल्या दोघांचं मैत्रीपलीकडे काही नातं नाही अशी म्हटलीस ना तू. त्यावर ही आर्या हसायला लागते. त्यावर इकडनं जीवा चिडलेला असतो. जीवा म्हणत असतो, काय चाललंय आर्या तुझं? तू हसतेस? अगं मी सिरियस आहे. आपल्या एखाद्या गॅजेटचा पासवर्ड एखाद्या व्यक्तीचा ठेवतो तेव्हा त्याचा काय अर्थ होतो? त्याचा अर्थच बदलतो, एवढं सुद्धा तुला कळत नाही? ही आर्या शांतपणे उडते आणि म्हणत असते, थांब, हा माझा मोबाईल घे, त्याला सुद्धा पासवर्ड आहे. जीवा म्हणत असतो, कशाला पण? मी सांगते तो पासवर्ड टाईप कर, असं म्हणून आता नंदिनीची स्पेलिंग ती सांगत असते. जीवा म्हणत असतो, काय नंदिनीचा पासवर्ड ठेवलास तू, नंदिनीच्या नावाचा? आर्या म्हणत असते, अरे हो, मीच तेच तर सांगायला लागले होते ना तुला. अरे काय आहे ना, मी फार विसरभोळी. जेव्हा जीत होता तेव्हा हे सगळे काही पासवर्ड तो लक्षात ठेवायचा, पण आता तर तो सुद्धा नाही आहे. आता तर मी एकटीच आहे. आता हे सगळं काही मला हँडल करावं लागतं. मोबाईल आणि लॅपटॉप तर किती महत्त्वाचे असतात हे तर तुला चांगलंच माहीत आहे. आणि सध्याच्या घडीला तुम्ही दोघे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात आणि त्यामुळेच मी तुमच्या दोघांचे पासवर्ड ठेवलेत, म्हणजे माझ्या लक्षात येईल. आता जीवालीकडे वाईट वाटतं. जीवा म्हणत असं, सॉरी आर्या, मी उगाच गैरसमज करून घेतला. आर्या म्हणत असं, इट्स ओके रे, काही हरकत नाही, असं म्हणून आता जीवा मेल टाईप करण्यासाठी वापस जातो. आर्याकडे पाहतच असतो. मनात विचार करत असतो, नंदिनीला उगाच गैरसमज झाला. आर्याच्या मनात तर असं काहीही नाही आहे असं जीवा विचार करतो. इकडे आर्या मात्र मनातच हसत असते. आता फ्लॅशबॅकमध्ये दाखवलेलं आहे की जेव्हा आर्या हॉस्पिटलमध्ये जात असते तेव्हा ती लॅपटॉप घेते तर काय, तिच्या लक्षात येतं हा लॅपटॉप तर ओपन होता, मग बंद कुणी केला? असं म्हणून ती लॅपटॉप आता ओपन करून पाहत असते. आता लॅपटॉप पासवर्ड न टाकताच ऑन झालेला असतो. आर्याला इकडं टेन्शन येतं. आर्या म्हणत असते, असं कसं झालं? म्हणजे कुणी लॅपटॉप हातात घेतला होता का? इथे तर नंदिनीच आली होती, नंदिनीनं ऑन केला असेल का? आणि तिला पासवर्डसुद्धा कळाला असेल. आता काही खरं नाही. आता इथे आर्या असा विचार करू लागते. आता ती स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, आता ही नंदिनी जाऊन हे सगळं काही जन्मजयला सांगणार आणि परत सगळं काही बिघडणार. हे सगळं काही तिला आठवलेलं असतं आणि त्यामुळेच खरं तर तिने ते मोबाईलचा पासवर्ड नंदिनी असा ठेवलेला असतो. इकडे जीवाचा मेल टाईप करून झालेला असतो. तो आर्याकडे येतो, बॅग वगैरे भरतो आणि आर्याला म्हणत असतो, येतो मी आता. तो निघून जातो. मात्र इकडे आर्या स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, नंदिनी नंदिनी, खरंच हे सगळं काही करून तू खूप मोठी चूक केलीस. तुला काय वाटलं गं, मला एवढी साधी गोष्ट कळणार नाही? आता या सगळ्यांची तुला भरपाई नक्कीच करावी लागेल. तू एवढं सगळं करून काय मिळवलंस, असंही ते आर्या स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. इकडे दुसऱ्या बाजूला जी काही वसू असते ती टेन्शनमध्ये असते, कारण की काव्याने तिला चांगलं सुनावलेलं असतं. ती स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, या काव्याला जरा जास्तच माज आलाय. माझ्या हातात असा एखादा बॉम्ब लागला पाहिजे ना, मग ही जी बोलतीच बंद होईल. असंही ते वसू म्हटल्याबरोबर इकडनं रम्या आलेली असते. रम्या म्हणत असते, अगं आई, वेगळाच माझ्या हातात बॉम्ब लागलाय. वसू म्हणत असते, काय म्हणतेस तू? अगं मी हॉस्पिटलला गेले होते का, तेव्हा मला कोण भेटलं माहिती आहे का? तो चैतन्य देशपांडे. असं म्हटल्यानंतर आता फ्लॅशबॅकमध्ये दाखवलेला आहे. इकडे जी काही रम्या असते ती हॉस्पिटलमध्ये असते तेव्हा इकडनं जो काही चैतन्य उर्फ सिद्धार्थ असतो तो त्याच्या बायकोला डॉक्टरकडे सोडून इकडे बाहेर येऊन बसलेला असतो. ही रम्या लगेच त्याला म्हणत असते, चैतन्य देशपांडे, असं म्हटल्या बरोबर हा पडदिशीन उभा राहतो आणि रम्याकडे पाहतच असतो. रम्या म्हणत असते, मी तुम्हाला आवाज दिलेलाच नाही आहे, मी चैतन्य देशपांड्यांना दिलाय, तुम्ही तर शिंदार डांगे ना? त्यावर हा म्हणत असतो, नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी चैतन्य देशपांडेच आहे. असं म्हटल्याबरोबर रम्या त्याच्या जवळ जाते आणि त्याला जोरातच ओरडून म्हणत असते, या सगळ्या जगाला तू उल्लू बनवू शकतोस, या रम्याला नाही. तू मुद्द्यावर ये, मी काय विचारते त्या प्रश्नाचं उत्तर दे. ही आर्या खरंच तुझी गर्लफ्रेंड आहे का? असं म्हटल्याबरोबर हा घाबरतो बरं का, एकही शब्द बोलत नाही. रम्या म्हणत असते, बरं ठीक आहे, तुला उत्तर नाही ना द्यायचं. आता कल्पना डांगे डॉक्टरची व्हिजिट घेऊन आत्ता 5 मिनिटात बाहेर येतील. ते आल्याबरोबर त्यांच्यासमोरच हा मी प्रश्न विचारते. त्यावर हा चैतन्य फार घाबरलेला असतो. तो म्हणत असतो, नाही हो मॅडम, नाही, माझी बायको प्रेग्नेंट आहे आणि तिने ऐकलं नाही, तिला धक्काच बसेल, अहो आमचा संसार मोडेल. त्यावर रम्या म्हणत असते, म्हणजे तुमची ती बायको आहे आणि तरीसुद्धा तुम्ही एक गर्लफ्रेंड केली आणि तिला प्रेग्नेंटसुद्धा केले? त्यावर चैतन्य म्हणत असतो, नाही हो, ती माझी गर्लफ्रेंड वगैरे अजिबातच नाही. काय, तुमची गर्लफ्रेंड नाही? मग तुमची भेट कुठे झाली? त्यावरनं हा चैतन्य म्हणत असतो, अहो माझ्या बायकोची ती डॉक्टर आहे. एके दिवशी मी तिला कॉपी डेटला विचारलं
आणि तिने मला हे काम सांगितलं. त्यावर आर्या म्हणत असते, बायको असताना तुम्हाला हे असले चाळे करायला कुठून सुचतं? तुम्हाला लाजा वाटत नाहीत? आणि त्या दिवशी तुम्ही कसं काय आमच्या घरी आला होतात आणि ते कार्ड? त्यावर चेतनही म्हणत असतो, मला एका दिवसाचं काम सांगितलं होतं आणि ते कार्डसुद्धा त्याच मॅडमनी बनवून दिलं होतं. त्यावर रम्या म्हणत असते, म्हणजे तुम्ही तिचा बॉयफ्रेंड नाहीत, मग तिच्या पोटातल्या बाळाचा बाप कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? इकडनं चेतनही म्हणत असतो, नाही हो, मला अजिबातच हे काही माहीत नाही. नाही माहीत तुम्हाला? बरं ठीक आहे, आत्ता तुमची बायको येईल तिच्यासमोरच हा प्रश्न मी डबल विचारते तुम्हाला. त्यावर हा म्हणत असतो, खरंच हो मॅडम, खरंच मला माहीत नाही, माझ्या बाळाची शपथ, मला याबद्दल काही माहीत नाही. आता हे सगळं काही वसूला सांगितलेलं असतं. वसूला तर धक्काच बसलेला असतो. वसू म्हणत असते, अगं रम्या, तू काय बोलतेस कळतंय का? या सगळ्याचा काय अर्थ होतो? मग त्या आर्याच्या पोटातल्या बाळाचा बाप कोण आहे असं विचारल्याबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला जीवा आर्याच्या घरातून बाहेर आलेला असतो आणि नंदिनीला कॉल केलेला असतो. नंदिनी म्हणत असते, जीवा, विचारलं का तुम्ही त्या आर्याला? त्यावर जीवाने आता घडलेला प्रकार सगळा काही ते नंदिनीला सांगितलेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला काव्या आणि पार्थचं बोलणं सुरू असतं. पार्थ म्हणत असतो, उद्या डोहाळे जेवण आहे ना काव्या, तर मी एक काम करतो, त्या पेढा आणि बर्फीच्या जाग्यावर आपण चिठ्ठ्या ठेवूया. त्यावर काव्या म्हणत असते, अजिबातच नाही पार्थ, मला माहिती आहे त्या सगळ्या चिठ्ठ्यात तुम्ही फक्त बेबो बेबो असंच लिहितान. त्यावर पार्थ म्हणतो, मी दुसरं काहीतरी सुचवतो, मी एक कामच करतो ना, मी बाहेर जाऊन लाडू आणि पेढा घेऊन येतो आणि ती जिलेबी काढून टाकतो. त्यावर काव्या म्हणत असते, काय पार्थ, हे सगळं काही सगळ्यांसमोर केल्यानंतर कसं दिसेल सांगा बरं? सगळे काय विचार करतील की तुम्ही किती जुनाट विचाराचे आहात, तुम्हाला फक्त मुलगाच हवा आहे म्हणून. त्यावर पार्थ म्हणत असतो, काव्या, तुम्हाला तर चांगलंच माहीत आहे ना मी मुलगा का म्हणतोय म्हणून. जर आपल्याला उद्या मुलगी झाली आणि तिने जास्त माझा लाड केला तर तुम्ही जलस व्हाल बरं का, आणि मला म्हणतान, बघा आता माझे लाड तुम्ही फार कमी करता आणि माझ्याकडे लक्षसुद्धा देत नाहीत, मग तुम्ही तुमचं बघून घ्या बरं. असं म्हटल्याबरोबर काव्या म्हणत असते, खरंच पार्थ, तुम्ही वेडे आहात, वेडे, हा सगळा विचार तुम्हीच करू शकता. त्यावर पार्थ म्हणत असतो, काव्या, तुम्हाला माहिती आहे ना, मला तुमचं प्रेम कुणाबरोबरही शेअर करायचं नाही, आयुष्यभर तुमच्यावर मला असंच प्रेम करायचं आहे. खरं सांगू का काव्या, मला तुमचा फार अभिमान वाटतो. तुम्ही किती सगळ्या गोष्टी मॅनेज करता, तुमचा अभ्यास, तुमची प्रेग्नेन्सी, ह्या सगळ्या गोष्टी करत करत आजचा दिवस उजाडला आहे, उद्या डोहाळे जेवण आहे, 7वा महिना लागला आहे तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टी किती छान पद्धतीने तुम्ही मॅनेज केल्या. असं म्हटल्याबरोबर काव्या म्हणत असते, हे सगळं काही शक्य झालं ते म्हणजे फक्त तुमच्यामुळे. आज मी जे काही करू शकले ते फक्त तुमच्या सपोर्टमुळे, तुमच्या सगळ्या गोष्टीमुळे. तुम्ही आजपर्यंत प्रत्येक क्षणी माझी काळजी घेत राहिलात आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळेच मी हे सगळं काही करू शकले. पण मी तुम्हाला सांगू का, तुमच्यासारखा नवरा जर प्रत्येक मुलीला भेटला ना, प्रत्येक मुलीला असा जर सपोर्ट भेटला ना, तर प्रत्येक मुलगी लग्नानंतर होईलच IAS असं सुद्धा म्हणू शकेल. असं म्हटल्यानंतर पार्थ हसायला लागत असतो. काव्या म्हणत असते, बरं ठीक आहे, बस झालं आता, चला मला अभ्यास करायचा आहे, उद्याचा दिवस माझा असाच जाणार आहे, उद्या दिवसभर मला अभ्यास करता येणार नाही. पार्थ म्हणत असतो, पण उद्या तुमची किती मज्जा आहे, म्हणजे तुम्ही उद्या बाण मारणार आहात, चंद्रावर बसणार आहात, हे सगळ्या गोष्टी करणार आहात. काव्या म्हणत असते, पार्थ, तुम्हाला वाटत नाही का हे सगळं काही फार टिपिकल आहे म्हणून? त्या खोट्या खोट्या चंद्रावर कोण बसतंय? त्यावर पार्थ म्हणत असतो, मग काय खरंच तुम्हाला चंद्रावर बसायचं आहे का? त्यावर काव्या म्हणत असते, तुमचा टाईमपास आता पुरे करा, मला अभ्यास करायचा आहे, तुम्ही जा बरं इथून. असं म्हणून तिने पार्थला तिथून हकललेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला जीवाने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. त्यामुळे नंदिनी म्हणत असते, अहो जीवा, तुम्हाला कळतंय का, ती धडधड खोटं बोलते, तिला बरोबर कळलेलं असणार की तुम्ही तिला जाब विचारायला येणार आहात आणि त्यामुळेच तिने तिच्या मोबाईलचा पासवर्डसुद्धा नंदिनी ठेवलाय. जीवा, तुम्हाला हे सगळं काही तिचं खरं वाटतंय? जीवा म्हणत असतो, पण मला वाटतंय रे खरं. नंदिनी म्हणत असते, तिला त्या टॅटूबद्दल विचारलं का? नाही नाही, ते नाही विचारलं, विचारू का आता जाऊन? नंदिनी म्हणत असते, नाही जीवा, अजिबात विचारू नका, तुम्ही विचारायला जाल तेव्हा ती उगाच राडा घालेल आणि रडापाड्या करत बसेल आणि उद्या कार्यक्रमाला सुद्धा यायची नाही आणि आली तरी ना ती उगाच तोंड पाडून बसेल. मग सगळेजण तिला विचारत राहतील आणि उगाच काहीतरी गोंधळ घालेल. मला काव्याच्या डोहाळे जेवणात काही गोंधळ नकोय, खरं सांगते जीवा, त्यामुळे असं काही करू नका. जीवा म्हणत असतो, हो ते पण खरंच आहे, जाऊ दे आपण नंतर विचारूया. असं म्हणून आता फोन ठेवला जातो. नंदिनीला मात्र इकडे टेन्शन आलेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला जी काही रम्या असते ती वसूला म्हणत असते, आई मला सारखं सारखं असं वाटतंय की त्या आर्याच्या पोटातलं बाळ जीवाचं आहे आणि म्हणूनच तिने आपल्यासमोर तो खोटा बॉयफ्रेंड उभा केला. वसू म्हणत असते, हो ग रम्या, आपले जर हे सगळे काही तर्कवितर्क खरे ठरले ना तर खरंच किती मज्जा येईल ग. रम्या म्हणत असते, मग त्यासाठी आपल्याला हे आर्यावर लक्ष ठेवावं लागेल, तेव्हाच आपल्याला सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावता येईल. त्यावर वसू म्हणत असते, पण ही उद्याच्या कार्यक्रमाला येईल ना? रम्या म्हणत असते, येईल ग, ती नक्कीच येईल उद्याच्या कार्यक्रमाला.
असंही ते रम्या म्हणत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला दुसरा दिवस उजाडलेला असतो. काव्याचं आज रोह्या जेवण असतं. इकडे आर्या जाण्यासाठी निघालेली असते. सगळे ड्रेस तिने बाहेर काढून ठेवलेले असतात आणि विचार करत असते नेमका कुठला ड्रेस घालू. मी अशी काही आज तयार झाले पाहिजे ना, म्हणजे त्या जन्मजयची नजर नंदिनीवरनं हटून माझ्यावर खेळली पाहिजे. पण मी काय घालू, हे सगळे तर नॉर्मल ड्रेस आहेत असं म्हणून ती विचार करत असते. तेव्हा तिच्या डोक्यात एक आयडिया आलेली असते आणि म्हणत असते ठरलं तर मग मी आज अशी काही रेडी होणार ना की जीवा माझ्याकडे पाहतच राहिल्या पाहिजे. असं म्हणून ते सगळे काही ड्रेस गोळा करते आणि कपाटात ठेवत असते. आता खरं तर तिचं साडी घालायचं ठरलेलं असतं. जेव्हा कपाट बंद तेव्हाच मात्र तिचं लक्ष त्या लिगल डॉक्युमेंटच्या फाईलकडे गेलेलं असतं. ती फाईल बाहेर काढते, हातात घेते आणि उघडून पाहते. तेव्हा मात्र तिला सगळ्या गोष्टी आठवलेल्या असतात. तिने कशा प्रकारे तिथे साईन केलेली असते, वकिलाने बोललेले शब्द आठवत असतात. ते म्हटलेले असतात की सरोगेट मदरच्या गर्भातील बाळावर कुठलाही अधिकार राहणार नाही, कायदेशीर अधिकार राहणार नाही. हे सगळे तिला शब्द आठवतात आणि स्वतःच्याच मनाशी म्हणत असते कायदेशीर हक्क का, खरं तर मला हे बघायचंच नाही. असं म्हणून रागातच ती फाईल बंद करते आणि तिथून निघून गेलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्याचं डोहाळ जेवण सुरू झालेलं असतं. घर असं छान रेडी झालेलं असतं. सगळ्या पुरुष मंडळीने मिळून खरं तर घर सजवलेलं असतं. विक्रम म्हणत असतात खरंच आज मला सगळ्या आपल्या पुरुष मंडळीचा अभिमान वाटतोय बरं का. त्यावर इकडनं जीवा म्हणत असतो आणि आज मला सुद्धा अभिमान वाटतोय कारण की आमचे बाबा इतक्या दिवसातून आज घरी आहेत. विक्रम म्हणत असतात इकडे इकडे तुला शाब्बासकी देतो असं म्हणून त्याचा कान पिरगळलेला असतो आणि जोरात जीवा इकडे आई म्हणून ओरडत. त्यावर विक्रम म्हणत असतात अरे काय ओरडतोस, त्या मालनीला वाटेल की तू आवाज देतोस, तिला धावतच बाहेर येईल, कशी बशी आराम करायला आधीच तर तयार झालीये. इकडनं मिथून काका म्हणत असतात म्हणजे वहिनी आज बाहेर येणार नाहीत का. जीवा म्हणत असतो असं होईल का रे काका, सांग बरं, आई जर नसेल तर कार्यक्रम होणार का. ती आराम करते रे तोपर्यंत, नंतर येणार आहे बाहेर आणि माझी बायको तिला खुद्द तयार करतीये, माझी चकाचक बाई तयार करतीये. असं म्हटल्यानंतर आता विक्रम आणि मिथून काका म्हणत असतात अरे बापरे, आज तुझी बायको तयार करणार म्हणल्यानंतर तर कमालच आहे. इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनीने छान असं माननीला तयार केलेलं असतं. माननी आजारी असते त्यामुळे जरा तिला अशक्तपणा आलेला असतो. आता नंदिनीने छान असा गजरा लावून दिलेला असतो आणि म्हणत असते आता कशा छान दिसतात बरं आमच्या माननी विक्रम देशमुख. त्यावर माननी म्हणत असते बरं नंदिनी पुरे झालं आता बस कर बाई. त्यावर नंदिनी म्हणत असते असं कसं बस कर, आमचं जाऊ द्या हो, पण या आशीर्वाद बंगल्याच्या मालकिनीने जर बांगड्या नाही घातल्या तर रुबाब कसा दिसणार. आणि रुबाबाबरोबरच तुमची स्माईल सुद्धा हवी बरं का, नाहीतर बायका काय म्हणतील की सासूच्या चेहऱ्यावरची स्माईल सुनाने गायबच केली. माननी म्हणत असते असं काही नाही ग, माझ्या सुना उलट खूप चांगल्या आहेत, सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आणण्याचा प्रयत्न करत असतात. नंदिनी म्हणत असते आणि ही स्माईल मला तुमच्या चेहऱ्यावर कायम अशीच ठेवायची आहे, त्यामुळे तुम्ही सुंदर दिसलंच पाहिजे. तुमच्या लेकीचं डोहळ जेवण आहे, आज एकीचं आहे, नंतर माझं सुद्धा आहे. असं म्हटल्याबरोबर आता इकडे एक बांगडी फुटलेली असते. इकडे नंदिनी घाबरलेली असते. नंदिनी म्हणत असते आई सॉरी, तुम्हाला लागलं तर नाही ना. आता नंदिनी इकडे टेन्शनमध्ये आलेली असते. नंदिनी म्हणत असते आई अपशकून झाला का हो, अशी बांगडी फुटू नये ना. त्यावर माननी म्हणत असते नाही ग, अपशकून वगैरे काही नाही, आता काळा धागा बांधून सुद्धा अपशकून व्हायचा तर होतच असतोय ना. असंही ते माननी नंदिनीकडे बघूनच म्हणत असते. आता माननीला जरा टेन्शन आलेलं आहे असंही ते नंदिनीच्या लक्षात आलेलं असतं. नंदिनी म्हणत असते आई तुम्ही म्हणताय ते सुद्धा बरोबर आहे आणि काहीही होणार नाही, सगळं काही ठीक होणार आहे. असं म्हणून स्वतःचा काळा टिक्का आता इथे माननीला लावत असते. माननीच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू आलेलं असतं. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की काव्याचं डोहाळ जेवण इकडे सुरू झालेलं असतं. काव्या छान अशी रेडी झालेली असते. पार तिला एक एक इथे दागिना घालत असतो. काव्या म्हणत असते पार तुम्ही या जगातला पहिला नवरा असाल जो बायकोला इतक्या प्रेमाने तयार करत असाल. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही आर्या असते ती सुद्धा तयार होऊन आलेली असते. तिने छान अशी साडी घातलेली असते. रम्या आणि वसू तिचं स्वागत करत असतात. तिने पूर्णपणे रम्या आणि वसूला इग्नोर केलेलं असतं, पण रम्याने ठरवलेलं असतं की हिचा आज पाठलाग करायचाच. इकडे छान असं काव्या आणि पारचं फोटोशूट सुरू असतं. इकडनं नंदिनी आणि जीवा हे सगळं काही पाहत असतात. त्यांना फार आनंद होत असतो. मात्र जीवाने इकडे आर्याला पूर्णपणे इग्नोर केलेलं असतं. त्यामुळे ह्या आर्याला राग आलेला असतो. ती त्यांच्या रूममध्ये जाते. ती लिगल डॉक्युमेंटची फाईल हातात घेत असते आणि म्हणत असते आता महाभारत घडणार. आता ह्या आर्याने चांगलाच बदला घेण्याचं ठरवलेलं असतं. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट, नवीन प्रोमो जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम.